सगळ्याला सांगतो, सरपंच घरकुल देत नाही. सरपंच घरकुल देतच नाही तर सरपंचाला मागते कशाला मला हे कळत नाही. याचा अर्थ एवढा अडाणी समाज आहे. अजून जे सरपंच आम्ही घरकुल मंजूर करून देतो म्हणते ते 5,000 घेते. आम्ही सांगतोय सरपंच घरकुल देतच नाही. सरपंचाच्या हातात घरकुल द्यायचा विषयच नाही आहे. सरपंच काय पेपर तुमचा लागत असेल तर तेवढा देऊ शकतो, घरकुल द्यायचं सरपंचाच्या हातात नाही. त्याच्यामुळं मी खोटं बोलत नाही. माझ्या इथे आत्तापर्यंत 100 घरकुल आले असतील, पण आम्ही कधी, मी ग्रामसेवक इंजिनियर त्याच्यात दखल देत नाही. आम्हाला काही त्याच्याशी घेणंही नाही. आमचं काही आम्ही, माझं मत हे समाज हुशार झाला पाहिजे. म्हणून कोणा बाईला रहिवासी दाखला लागत असला तर मी तिच्या नवऱ्यापाशी देत नाही. त्याचं कारण काय, ती आली पाहिजे, तिला माहीत झालं पाहिजे, तिला कळलं पाहिजे. समाज हुशार कसं होईन तोपर्यंत. आत्तापर्यंत तसं घडत नाही. म्हणून आज समाज तसं आहे, आम्हाला देत नाही, आम्हाला देत नाही म्हणजे काय. आणि कोण देणार, देणार कुठून. मी आत्ता इथे बोलताना सांगितलं आमचा 30 लाख टॅक्स जमा होतो आणि त्या 30 लाखाचं नियोजन असं केलं की त्याचा पुढं 1 कोटीच्या पुढे गावाला फायदा करून दिला त्या 30 लाखाचा. हे 30 लाख मी लोकांकडून घेणार नाही म्हणलं, पण देणारं कोणी आहे का. देणारं कोणी असेल त्यांना पुढे या, मी हे नाही घेणार लोकांकडून. बरोबर. शेवट